व्यवसाय करायला कुठला जात धर्म लागत नाही। आपण छत्रपती शिवरायांना, छत्रपती शंभूराजांना रोजच आठवण करतो। छत्रपती शिवरायांकडे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीची लोक होती। आपल्याला माहिती असेल आपल्या प्रत्येकाची आडनावं ही आपल्या व्यवसायावरनं पडली आहेत। मग सुतार कामाचा व्यवसाय असेल, सोनार कामाचा व्यवसाय असेल, वाणी कामाचा व्यवसाय असेल, न्हावी कामाचा व्यवसाय असेल, दगडखाण काम करणाऱ्यांचा व्यवसाय असेल, कलाकृती करणाऱ्यांचा व्यवसाय असेल। आपण जर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जर फिरलो तर प्रत्येकाच्या नावाचा त्याच्या व्यवसायाशी त्या काळामध्ये जुडलेला संबंध होता। त्यामुळे आपण कुठे मराठी माणूस कुठे या गोष्टीमध्ये मागे पडलो हे आपल्याला कोणाला कळलंच नाही। खरं तर मराठी माणसाने, मी माझ्या प्रत्येक भाषणात, प्रत्येक मार्गदर्शनात सांगतो की मराठी माणसामध्ये जी हिंमत आहे ती हिंमत कोणामध्ये या देशामध्ये नाही। एवढा हिंमतवान मराठी माणूस आहे। अखंड हिंदुस्थानावरती हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे जे कोण होते तर ते मराठा छत्रपती शिवाजी महाराज होते।